नमस्कार मित्रांनो, पुन्हा एकदा अष्टपैलू चॅनलमध्ये आपलं हार्दिक स्वागत. विविध विषयांवर आपण चर्चा करत असतो. काही गोष्टी तुम्हाला ह्या अवगत करून द्यायच्या असतात. काहींना काही गोष्टी तुमच्याकडे ऑलरेडी आहेत. तर या सर्व गोष्टींचा आपल्या दैनंदिन आयुष्यावर काय परिणाम होतो आणि कशा प्रकारे आपण कुठल्या प्रकारच्या मार्गाने जात आहोत या संदर्भातला हा सर्वचा सर्व वाहप यामध्ये आपण करत असतो. आजचा विषय आपला अतिशय महत्त्वाचा. खरं म्हणजे सर्वच महत्त्वाचे विषय असतात, परंतु एस टीचा जो कर्मचारी आहे हा दैनंदिन आयुष्यामध्ये दिवस रात्र चालत असतो. नुसतं चालणे, पोचायचं कुठंच नाही, पण चालत राहायचं ही त्याची खरी अवस्था आहे. मात्र यामध्ये त्याचा जो आनंद आहे, त्याचा जो हुरूप आहे, त्याचं ते ध्येय आहे, ते खरंच त्याला मिळते का, हा आजचा आपल्या टॉपिकचा हा विषय. आता खरंच सांगा मला की दिवसरात्र तुम्ही लोक जे चालक आणि वाहक धावत असता, नुसतं धावपळ, गाडी पकडण्याची, ड्युटीवर जाण्याची घाई, त्यानंतर ड्युटी संपवण्याची घाई, तिकीट बुकिंग करायची घाई, आणि अशा अनेक घाईमध्ये तुमचा जो काही मुख्य उद्देश आहे, प्रत्येकाचा उद्देश हा वेगवेगळा असू शकतो. कुणाला लेकरांना मोठं करायचं असते, कुणाला लेकरांना चांगलं मार्गदर्शन करायचं असते, कुणाला स्वतःचा आनंद जोपायचा असतो, कुणाला घरदार हे पाहायचं असते. ह्या सगळ्या गोष्टी आहेत. कुणाला शेती पाहायची असते, कुणाला फक्त नोकरी आणि नोकरीच सांभाळायची असते. ह्या सगळ्या गोष्टी करत असताना तुम्ही तुमचा स्वानंद खऱ्या अर्थानं जोपासला जाते का, हा एक अत्यंत महत्त्वाचा आणि संवेदनशील विषय आहे. आणि तुम्ही स्वतःचं चिंतन करा की आपण आनंदी आहोत का. आता भीतीपोटी खूप सारे लोक च्या हातून काही चुकीचे किंवा न कळत होतात, काही चुकी होते, काही त्यावेळेस अधिकारीसुद्धा चिडतात. मग मानसिकता ही खचून जाते आणि मानसिकता खचल्यावर तो हतबल होतो. तो हतबल झाल्यानंतर त्याला हे वाटते की आता आपण काय कसं करावं, हे करावं ते करावं. ह्या सगळ्या खूप साऱ्या अडचणी आहेत. पण याही मधून काही महत्त्वाच्या गोष्टी शिकण्याजोग्या असतात. त्या म्हणजे की तुमचा आनंद, स्वानंद कसा जोपासायचा. आता बघा, आपल्याला माहिती असेल की जीवनामध्ये ह्या सगळ्या चढ उताराच्या सगळ्या ज्या गोष्टी येतात, यामध्ये आपण आपली जी खरी ओळख आहे समाजाप्रती, आपल्या कार्याप्रती, ती ओळख दाखवतो का. आपल्यातले काही क्वालिटीज असतात, काही गुणधर्म आहेत, काही महत्त्वाच्या बाबी आपल्यामध्ये दडलेल्या आहेत, काही कलागुण आहेत. तर थोडा वेळ एस टीला बाजूला ठेवून जर आपण या संदर्भातला जर विषय जर लक्षात जर घेतला की हे थोडंसं बाजूला ठेवायचं आणि काही काळ, काही वेळ सगळं बाजूला ठेवून स्वतःसाठी काढायचा. स्वतः म्हणजे काय? स्वतः म्हणजे की तुम्ही हे सगळं ज्यांच्यासाठी करतात, ठीक आहे, हा या नैसर्गिक नियम आहे, स्वाभाविक आहे, सामाजिकता आहे, परंतु याहीपेक्षा स्वतःचा आनंद तुम्ही कसा जोपासता, म्हणजे तुम्ही आनंदी कसे राहता. कारण एस टी कर्मचाऱ्यासाठी तो आनंदी राहावा यासाठी काही एस टीमध्ये प्रोव्हिजन नाही, आणि ते असली तरी ते होणार नाही. कारण की त्यांना हे माहिती आहे की यांचं हे कामगाराचं जीवन हे कष्टाचं आहे आणि हे कष्टाचं करता करता एक दिवस जाणार. मागील एपिसोडमध्ये मी एक महत्त्वाचा विषय घेतला होता, तो म्हणजे की एस टी कर्मचारी रिटायरमेंट नंतर जास्त का जगत नाही, त्याच संदर्भातला पण थोडंसं हटके हा विषय आहे. मग हे सगळं करत असताना
आपण आपला आनंदाला का जोपासत नाही, माझा हा प्रश्न आहे. कारण की हे तर तुम्हाला अधिकारी लोक आनंद हा देणार नाहीत किंवा तुम्हाला असा कुठं फावला वेळ देणार नाहीत की तुम्ही हा असा आत्मचिंतन करा, कुठंतरी शिबिर करा. एक शिबिर पुण्याला होत असते भोसरीला. ते काही विशिष्ट लोक किंवा 1 बाय 1 जात राहतात, 3 दिवसीय असते. मग आता हा आनंद आणायचा कुठून? हा तर काही बाजारात असा विकत मिळत नाही की आम्ही हे 5-6 किलो घेऊन घेतला आणि तो वर्षभर आनंद आम्हाला पुरेल, एका थैलीमध्ये टाकून थोडा थोडा घेतला आणि बस चालू. असं होणार नाही. तुमचा आनंद हा तुम्हाला शोधावा लागेल. कारण तो जर तुम्ही शोधत नसाल तर जिंदगीभर संपूर्ण जीवनभर तुम्ही दुःखी आणि कष्टीच राहणार. मग या गोष्टीसाठी आता खूप सारे लोक माझ्या संपर्कात आहेत किंवा त्यांचा ते अनुभव सांगतात की या एस टी व्यतिरिक्तही आपलं स्वतःचं वैयक्तिक आयुष्य आहे, ते कधी जगसाल? ते आपण जगतच नाही. नुसतं भागदौड सुरू आहे, चालायचं खूप आहे, पोचायचं कुठंच नाही. हे अशी कंडिशन झालेली आहे. जाना है बहुत दूर मगर मंजिल का पता नहीं, बस चल रहे हैं चल रहे हैं चल रहे हैं. अशी कंडिशन असताना मला असं वाटते या संदर्भात आपण फार एस टी कर्मचारी म्हणजे या बाबतीत संवेदनशील असालच आणि असायला पाहिजे. कारण की यातला सगळ्यात मोठा जो गुण आहे की मनुष्यजन्म हा पुन्हा नाही आणि जे काही आहे ते या जन्मात आहे. आता कॅल्क्युलेशन जर बघितलं तर मला एक सांगा की साधारणतः 70 वर्षाच्या आयुष्यामध्ये तुमचे 30 वर्षे हे झोपीत गेले, म्हणजे 12 घंट्याची रात्र. आणि उरलेले जे काही 40 वर्षे आहेत त्यामध्ये शेती, घरदार, लेकरं, लहानपण, तरुणपण, म्हातारपण, तुमची ड्युटी, लगबगीचं जीवन, जेवणाची सोय नाही, सकस आहार नाही, केमिकलयुक्त, ह्या सगळ्या खूप साऱ्या गोष्टी आहेत. तर खास करून एस टी जे चालक आणि वाहक आहेत यांना माझी विनंती आहे की स्वतःचं आयुष्य हे स्वतः सांभाळा एक. आणि दुसरा विषय महत्त्वाचा की तुमची म्हणजे सकारात्मक दृष्टी जी आहे जीवनाप्रती ती असायला पाहिजे. थोडा वेळ द्या स्वतःच्या 24 तासापैकी काही विशिष्ट वेळ हा स्वतःसाठी द्या. ड्युटी तर हा अविभाज्य अंग आहेत. कारण की चालक म्हटला आणि वाहक म्हटला, या अगोदर मी खूप सारे एपिसोड या संदर्भात टाकलेले आहेत, अडचणींचे टाकलेले आहेत, खूप सारे एपिसोड आहेत. तर मला फक्त सरतेशेवटी असंच म्हणायचं आहे की या संदर्भातला प्रत्येकानं स्वतःचा मार्ग स्वतःचा निवडायचा आणि स्वतःचं आत्मचिंतन करायचं. आणि हे आत्मचिंतन केल्यानंतर तुम्हाला जे लक्षात येईल, काही लोक आहेत असे की ते खूप सारे असे हे करतात, योग करतात, चिंतन करतात, आहेत काही विशिष्ट लोक. परंतु ही सगळे जे पर्सेंटेजची आहे तर हे सर्वांनी करावं. कारण तुमच्यासाठी तुम्ही स्वतःच आहात, दुसरा कोणीच नाही. म्हणून तुम्ही जर स्वतःसाठी जर वेळ देत नसाल तर मला असं वाटते की मग नुसतं वायते व्हा आणि पेरते व्हा अशातला तो भाग होऊन जाईल. म्हणून काही काळ हा तुमच्या निवांतपणासाठी काढा, काही काळ कुटुंबासोबत घालवा, काही काळ हा जीवनाचा मनमुराद आनंद घेण्यासाठी हे असे विशिष्ट वेळ काढले तर मला असं वाटते तुमची जी नोकरी आहे, तुमचा जो काम आहे चालक आणि वाहकाचं, हे अतिशय सुकर आणि सजग होईल. आणि त्यामुळे तुम्हाला काहीतरी वेगळी अशी चेतना मिळेल आणि तुम्हाला तुमच्या उदंड सर्व कर्मचाऱ्यांना तुमची सेवा पूर्ण होऊन खूप वर्ष तुम्ही जगो ही सदिच्छा व्यक्त करतो. आणि इथं हा एपिसोड थांबवतो. पुन्हा एका नवीन संकल्पनेसह आपल्यासमोर मी हजर होईल. तोपर्यंत नमस्कार.